राज्यात मान्सून प्रगती करत असल्याने अनेक भागात पावसाचा अंदाज देण्यात आलाय। आजपासून विदर्भात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। बुधवारपासून शुक्रवारपर्यंत विदर्भातील सर्व जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह वादळी पावसाचा अंदाज देण्यात आलाय। आजच्या कृषी क्षेत्रातील मोठ्या बातम्या, शासनाच्या घोषणा, अनुदानातील बदल, खरेदी धोरणे आणि बाजारभावांमधील हालचाल सर्व काही तुम्ही पाहणार आहात या व्हिडिओच्या माध्यमातून। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना डावलल्याने शिवसेनेमध्ये नाराजी। नवी मुंबई विमानतळावरील शिवरायांचा पुतळा अनावरणाचे निमंत्रण नसल्यामुळे महायुतीतील वाद चव्हाट्यावर। नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर पार पडलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा अनावरण सोहळ्याचे निमंत्रण न मिळाल्यामुळे शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली। यावरून महायुती सरकारमधील अंतर्गत मतभेद आणि मानापानाचं नाट्य पुन्हा एकदा समोर आलं आणि आगामी कॅबिनेट बैठकीमध्ये यावर जाब विचारला जाणार आहे। राज्यातील 181 तालुक्यांवर दुष्काळाचे सावट, मान्सून लांबणार, 15 जून पर्यंत जोर कमीच, पेरण्यांची घाई नको, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। महाराष्ट्रातील तब्बल 353 पैकी 181 तालुक्यांवर यंदा भीषण दुष्काळाचा सावट असल्याचा अंदाज IIT मुंबईच्या यंत्रणेने वर्तवला आहे। मुंबईचा मान्सूनचा वेग मंदवल्यामुळे तो तुर्तास तळ कोकणातच रेंगाळला असून 15 जून पर्यंत त्याचा जोर कमी राहणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असं आवाहन करण्यात आलेलं आहे। सुनील तटकरे रोहित पवार यांचा वाद पेटला। वर्षावर उंबरठे कोणी झिजवले मला माहीत आहे, तटकरे यांचा रोहित पवारांना इशारा। लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीकडून होत असलेल्या घोडेबाजारच्या आरोपांना उत्तर देत सुनील तटकरे यांनी रोहित पवारांवर जोरदार पलटवार केलाय। एकेकाळी स्वतःची उमेदवारी मिळवण्यासाठी वर्षा बंगलाचे उंबरठे कोणी झिजवले याची सर्व माहिती आपल्याकडे असल्याचा इशारा तटकरे यांनी दिलाय। होर्मुझमधून वाहतुकीसाठी प्रति जहाज $20 लाख टोल, युरोपियन राष्ट्रांशी इराणच्या संघर्षाची नवीन शक्यता। इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणाऱ्या आंतरराष्ट्रीय व्यापारी जहाजांकडून प्रति जहाज सरासरी $15 ते $20 लाख इतका प्रचंड टोल वसूल करण्यास सुरुवात केली आहे। इराणच्या या पावलामुळे जागतिक बाजारात इंधनाचे दर आणि वाहतूक खर्च वाढण्याची भीती असून युरोपियन राष्ट्रांसोबत नवा संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली। साहेब अगोदर सांगा लाडक्या बहिणीचे पैसे कधी मिळणार? जनगणना कर्मचाऱ्यांसमोर ग्रामीण भागामध्ये लाडक्या बहिणीने वाचला अडचणींचा पाडा। देशभरामध्ये सुरू असलेल्या जनगणना मोहिमेदरम्यान नांदेड जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये नागरिकांकडून माहिती लपवण्याचा आणि असहकार्य करण्याचे प्रकार समोर येत आहेत। त्यातच ग्रामीण भागातील महिला जनगणना कर्मचाऱ्यांकडे लाडकी बहीण आणि इतर शासकीय योजनांचे थकीत पैसे कधी मिळणार अशी विचारणा करून आपल्या प्रश्नांचा बडीमार करताना दिसत आहे। राज्यात प्रत्येक 6 प्रौढांमागे एकाला शुगर। 3 वर्षात महिलांमध्ये रक्तातील साखर 12.4 वरून 16%वर, पुरुषांमध्ये 13.6 वरून 17.7%। राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या ताज्या अहवालानुसार महाराष्ट्रामध्ये दर 6 प्रौढ व्यक्तीमागे एकाला मधुमेहाचा त्रास असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलंय। गेल्या 3 वर्षात महिला आणि पुरुषांमध्ये रक्तातील साखरेचं प्रमाण कमालीचं वाढलं असून अपुरी झोप, मानसिक ताण आणि बदलती जीवनशैली याला कारणीभूत ठरत आहे। केंद्राच्या इनाम योजनेमध्ये नवीन 30 बाजार समित्या, परिवहन जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीमध्ये शिक्कामोर्तब आणि यामुळे राज्यातील इनाम अंतर्गत समाविष्ट असलेल्या एकूण बाजार समित्यांची संख्या आता 163 झाली असून यामुळे ऑनलाईन व्यवहार अधिक बळकट होणार आहे। डिंबी धरणातील पाणीसाठा 7.67%वर, कुकडी प्रकल्प क्षेत्रामध्ये पाणी टंचाईची भीती। वाढतं तापमान आणि मान्सून लांबल्यामुळे या भागामध्ये गंभीर पाणी टंचाईचं संकट उभं राहिलं असून प्रशासनाने पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचं आवाहन केलं आहे। अमरावती जिल्ह्यातील वरुड परिसरामध्ये ऐन पेरणीच्या तोंडावर बँकेचा नो कॅश संदेश, ATMही बंद, नागरिकांचा संताप वाढलाय। ऐन खरीपाच्या पेरणीच्या हंगामामध्ये खते, बियाणे आणि मजुरीसाठी पैसे मिळत नसल्यामुळे संतप्त नागरिकांना खासगी सावकारांच्या चढ्या व्याजाने कर्ज घ्यावं लागत आहे। रेल्वे प्रकल्पाबाबत 250 हरकती, जालना जळगाव रेल्वे मार्गासाठी होणार 140 हेक्टर क्षेत्राचं भूसंपादनादरम्यान शेती जमिनीचं मूल्यांकन कमी केल्याच्या तक्रारी शेतकऱ्यांनी केल्या असून मुदत संपल्यानंतर या हरकतींवर रीतसर सुनावणी घेतली जाणार आहे। 15 जून पर्यंत सर्वदूर समाधानकारक पावसाची शक्यता कमी, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये सरकारचं आवाहन। पुढील 48 तास महत्त्वाचे। हवामान खात्याने पुढील 48 तासामध्ये 19 जिल्ह्यांसाठी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला असून मान्सून हळूहळू पुढे सरकणार आहे। नागपूर जिल्ह्यामध्ये पुन्हा चढला पारा, उकाडाही वाढला। पारा 44 अंशाच्या जवळपास, रात्रीचं तापमान देखील वाढलंय। आठवडाभर तापमान कायम। हवामान विभागाने 10 आणि 11 जून रोजी मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला असून तोपर्यंत कमाल तापमान 43 ते 44 अंश सेल्सिअस इतका दरम्यानमध्ये स्थिर राहील।
कापूस तुरीचे दर स्थिर, कापसाची बॅग 901 तर सोयाबीनची 3500 रुपयांना. सोयाबीन बियाण्यांची 15% दरवाढ, बोगस बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी सावध राहावं. यवतमाळ जिल्ह्यात यंदा खरीप हंगामात सोयाबीन बियाण्यांच्या किमतीत 15% वाढ झाल्यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाढणार असून कापूस आणि तुरीचे दर स्थिर राहिले आहेत. कृषी विभागाने बाजारात बोगस बियाण्यांच्या घुसखोरीची भीती व्यक्त करत शेतकऱ्यांना अधिकृत विक्रेत्यांकडूनच बियाणे खरेदी करण्याचं आवाहन केलं आहे. कर्जमाफी बँकांच्या वसुलीसाठी आहे का? त्रुटी दूर केल्या नाही तर पुन्हा आंदोलन करणार, बच्चू कडूंचा सरकारला इशारा. बच्चू कडू यांनी सध्याची कर्जमाफीची रक्कम अपुरी आणि बँकांच्या वसुलीसाठी असल्याचा आरोप करत सरकारला त्रुटी दूर न केल्यास पुन्हा आंदोलनाचा इशारा दिलाय. नियमित कर्ज भरणाऱ्यांसाठी 1 लाख रुपयांचा प्रोत्साहन निधी, अटी शिथिल करणे आणि 3 टप्प्यामध्ये संपूर्ण कर्जमाफी करून 7/12 कोरा करण्याची मागणी त्यांनी केली. अनधिकृत हॉटेलवर बस थांबवणे महागात, 2 महिन्यांमध्ये 132 बसवर कारवाई, चालक आणि वाहकाच्या पगारातून दंड वसूल. प्रशासनाने उगारलाय कारवाईचा बडगा, स्वच्छतेचे नियम पाळणे बंधनकारक, कारवाईचा आढावा. पुणे विभागामध्ये महामार्गावरील अधिकृत हॉटेल्सवर एसटी बसेस थांबवून प्रवाशांची आर्थिक लूट आणि गैरव्यवहार करणाऱ्या चालक आणि वाहकांवर प्रशासनाने कडक कारवाई सुरू केली. गेल्या 2 महिन्यांमध्ये अशा 131 बसेसवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून दोषी कर्मचाऱ्यांच्या पगारातून प्रत्येकी 1000 रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे. अमरावती जिल्ह्यात कमी पावसाच्या शक्यतेने पांढऱ्या सोन्यावरच यंदा शेतकऱ्यांची मदार. हमी दरात देखील 557 रुपयांची वाढ, सध्याचा उच्चांकी दरही क्षेत्रवाढीच्या पथ्यावर. एल निनोच्या प्रभावामुळे कमी पावसाचा अंदाज आणि कापसाला बाजारात मिळणारा चांगला दर पाहता अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा कल कपाशी लागवडीकडे वाढल्याचं दिसतंय. नाशिक जिल्ह्यातील पिंपळकोस परिसरामध्ये चाऱ्याची तीव्र टंचाईने पशुपालक हतबल, सडलेल्या कांद्याचा आधार, पशुखाद्याचे दरही गगनाला भिडल्यामुळे आर्थिक अडचणींमध्ये वाढ. नाशिकच्या पिंपळकोस परिसरामध्ये हिरव्या आणि कोरड्या चाऱ्याच्या तीव्र टंचाईमुळे आणि गगनाला भिडलेल्या पशुखाद्याच्या दरामुळे पशुपालक हतबल झाले. जनावरांचे पोट भरण्यासाठी शेतकऱ्यांना नाईलाजाने कांदा जाळीतील सडलेला कांदा खायला घालावा लागत असून या परिस्थितीमुळे काहींनी स्थलांतराचा मार्ग देखील स्वीकारलेला आहे. सोन्यासारखे लेख आणि जावयाला तांब्याच्या पारंपरिक वस्तूंचं वाण, सोन्या चांदीने गाठला उच्चांक. वाढत्या महागाईने अधिक मासामध्ये यंदा तांब्याच्या भांड्यांचा थाट. बाजारामध्ये तांब्याचं ताट, दिवे आणि गडवा यासारख्या वस्तूंच्या दरामध्ये 40 ते 50% वाढ झाली असून तरी देखील ते सोन्याच्या तुलनेमध्ये बजेटमध्ये असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होताना पाहायला मिळत आहे. सिन्नर तालुक्याला वादळी वाऱ्याचा तडाखा, पूर्व भागासह विविध गावांमध्ये घरे, कांदा चाळी आणि पोल्ट्री शेड, ट्रॅक्टर आणि शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये शनिवारी झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे अनेक घरांचे पत्रे उडाले असून कांदा चाळी, पोल्ट्री शेड आणि शेती पिकांचं प्रचंड आर्थिक नुकसान झालंय. शेतकऱ्यांना आता ऑनलाईन बुकिंग शिवाय खते नाहीतच. आधार क्रमांक, जमीन, पिकाची माहिती आणि खतांची पोती दुकानदार निवडावं लागणार. टोकनद्वारे 3 दिवसात खत मिळेल. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यामधील खरीप हंगामाच्या तोंडावर 222 शेतकरी आर्थिक संकटात. MSP अंतर्गत खरेदी केलेल्या मक्याचे 1.74 कोटी रुपये थकीत. सिल्लोड तालुक्यामधील शिवना आणि बराडी खरेदी केंद्रावर शासनाने हमीभावाने खरेदी केलेल्या मक्याचे सुमारे 2.25 कोटी रुपये 3 महिन्यांनंतर देखील शेतकऱ्यांना मिळालेले नाहीत. सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात वादळी वाऱ्याने झोपवल्या फळबागा. कोंडार भागामध्ये डाळिंब, केळीच्या बागा भुईसपाट, पंचनाम्याची मागणी. लाखो रुपयांचं नुकसान झाल्यामुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी शासनाकडे तातडीचे पंचनामे करून आर्थिक मदत देण्याची मागणी केली. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक ठोका, शेअर करा आणि अशा दैनंदिन शेतकरी बातमी अपडेट्स मिळवण्यासाठी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा.